नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 4 जुलै आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची आवक आहे दोन्ही शेड पॅक आहे आणि ग्राउंड वरती 3-4 लाईनी ट्रॅक्टरचे आहे। टोटल आवक जर धरली तर 400-500 मध्ये आवक आहे आज। आणि बघू आज काय बाजार भाव निघतो। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्या येणारे बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण ट्रॅक्टरचाच बाजार भाव दाखवणार आहे। पहिली लाईन आणि दुसरी लाईन मध्ये काय बाजार भाव निघतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, एक मित्रांनी आपल्याला कमेंट केली होती की दुसऱ्या लाईनीचा लिलाव पण टाका, म्हणून आज आपण ट्रॅक्टरच्या दुसऱ्या लाईनीचा लिलावचा व्हिडिओ टाकतोय। व्हिडिओ पूर्ण बघा आणि बाजार भाव दुसऱ्या ट्रॅक्टरच्या दुसऱ्या लाईनीत किती जात असतो ते तुम्हाला माहिती आहे आणि क्वालिटी कशी राहते, कुठला माल असतो सगळं तुम्हाला माहिती आहे। तर व्हिडिओ आज पूर्ण बघा, तुम्हाला पूर्ण लाईन दाखवल दुसरी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला भाव बघू। व्हिडिओ थोडासा लेट होऊन जाईल, पण मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि पूर्ण बघा। लाईक नक्कीच करायचं आहे। व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजार भाव सांगले आणि सुपर मालाचा काय बाजार भाव जातो आज आपण पूर्ण बघणार आहे। दुसऱ्या लाईनचा बाजार भाव बघणार आहे। तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट आणि व्हिडिओला लाईक करा। चला भाव बघूया। मित्रांनो, आता लिलाव चालू होतोय ट्रॅक्टरचा। बघू पहिल्या लाईनीत आणि दुसऱ्या लाईन, पहिली लाईन घेऊ त्याच्यानंतर दुसरी लाईन घेऊ। बघू काय बाजार भाव निघतं। 1000 1000 रुपये काय भाव गेलो? 1181 बघू शकतो क्वालिटी। 1181 झाली क्वालिटी कांद्याची बघू शकतो। दादा कांदा कुठला आहे? दोनगाववाडी। ठीक आहे, 1181 पुढे बघू। तर बघू गोल्टा माली काय भाव गेला? 1100 651 ठीक आहे, 651 जाईल। कुठले आपण? बर, काय भाव गेला? 551 गोल्टी 551। कुठले आपण? दोनगाववाडी ठीक आहे, 551 बघू शकतो मित्रांनो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1590 रुपये सुपर क्वालिटी माल आहे। 1590 जाईल, 1590 रुपये। कुठला कांदा हो? ठीक आहे। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं ठीक। पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1600 जाईल, 1600 रुपीज। कुठले आपण? मोरकुरे। आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे ठीक आहे, मोरकुरे। पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? कांदा काय 1500 रुपये 1500 जाईल, 1500 रुपीज। कुठले आपण? मावडी ठीक आहे। बियाणं कोणतं होतं याचं? रेड फोर बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेलो? 1301 जाईल, 1301 रुपीज। कुठले दादा? मातेरवाडी। बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे, मातेरवाडीचा कांदा आहे मित्रांनो। पुढं बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेलो? 1852 जाईल, 1852 रुपीज। क्वालिटी बघू शकतो तुम्ही, रेड 3चा बियाणं आहे मित्रांनो, 1852। कांदा कुठला बोलले? खेडगाव ना, खेडगावचा कांदा आहे मित्रांनो ठीक आहे। साईज बघू शकतो तुम्ही 55-60 साईज, एक साईज माल आहे, 1852। पुढं बघू, पुढं आलो आपण। क्वालिटी बघू शकतो कांद्याची। काय भाव गेलं? 1600 रुपये, 1600 रुपीज। क्वालिटी आहे, सुपर माल आहे। कुठला आहे कांदा? पिंपळणारे। काल परवा काय भाव गेलं होतं? 1651। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे ठीक आहे। पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची। 1581, 1581 रुपीज। कुठला आहे कांदा? खडकजान। काय वाटतं बाजार भावाबद्दल? काही नुकसान किती टक्क्यांनी? 25% डायरेक्ट। मी काय म्हणतो, काल परवा होते का तुम्ही? नाही ना, मागच्या हप्त्यात पहिला दिवस आहे का? ठीक आहे। पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1451 जाईल, 1451 रुपीज, 1451। कुठला आहे कांदा? वरखेडा ठीक आहे। काय भाव गेलं?
1451 1451 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळगाव बसवंत. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1452 जाईल. सेम रेंज जाईल ती कमाल. 1452 रुपीज. कुठला आहे कांदा? चिंचखेड. ठीक आहे. पुढं बघू. बियाणं कोणतं होतं त्याचं? का प्रशांतचं बियाणं आहे. पुढं बघू. आपण आता शेवटचे 3-4 नग बघू मग दुसरं राहील जाऊ. बघू शकतो तुम्ही 1161 जायली. कुठली गोल्टी? अच्छा सुकापूर. बघू शकतो तुम्ही क्वालिटी सुपर क्वालिटी गोल्टी आहे. 1161 रुपये जायले. आणि बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरचं बियाणं आहे मित्रांनो याला. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही क्वालिटी 1250 जायले. 1250 रुपीज. कुठला आहे कांदा? वरखेडा. काल परवा होते का? नाही, मागच्या हप्त्यात. काय भाव गेला होता? 2100 रुपये. हाच कांदा का? थोडा चांगली क्वालिटी. अच्छा ठीक आहे. पुढं बघू. तर मित्रांनो आता दुसऱ्या लाईनला आलोय. बघू काय बाजार भाव निघतो. व्हिडिओ शेवट परत बघा. काय भाव गेलं? 1080. 1080 रुपीज. कुठले आपण? मुखेड. बघू शकतो तुम्ही 1451 जायले. 1451 रुपीज. कुठला कांदा? पाचरवणी. बियाणं कोणतं होतं काकायचं? गजाननचं बियाणं आहे. काय बाजार भाव बद्दल काय वाटतं? आज कमी गेला. आज किती हिशोबाने किती कमी झालं तरी? 200-300 कमी झाला आहे. ठीक. बाजार भाव कमी होत चाललाय दिवसादिवस. ठीक. पुढं बघू. बघू शकतो मित्रांनो क्वालिटी सुपर क्वालिटी माल आहे. किती गेलंय? 1760 जायले. 1760 रुपीज. कुठला आहे कांदा? दूधखेड पारेगाव. बियाणं कोणतं द्यायचं दादा? रेड पोरचं बियाणं आहे. ठीक आहे. सुपर माल आहे. काल परवा होते का? नाही ना. मागच्या हप्त्यात काय गेलं होतं? 2000 रुपये गेलं होतं. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलो? 1680 रुपये जाईल. 1680 रुपीज. कुठला आहे कांदा? खडक बाजार. आणि बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं ठीक. NRDF. ठीक. बघू शकतो तुम्ही क्वालिटी सुपर माल मित्रांनो. काल परवा होते का? 1760 2000 गेला होता मागच्या हप्त्यात. अच्छा ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही. काय भाव गेला? 1451 1451 रुपीज. कुठला आहे कांदा? अच्छा दूधखेडचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. शेजारी काय बाजार भाव निघाला? 1500 रुपये. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. हा कांदा कुठला आहे? पारेगाव. ठीक आहे. पुढं बघू. 1280. कोणता कांदा आहे? तो आहे का? 1280. बघू शकतो क्वालिटी 1280. 1280 रुपीज. कुठले दादा? दूधखेड पारेगाव. ठीक आहे. बघू शकतो तुम्ही 1719 जाईल. 1719 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळगावचा कांदा आहे ना. बघू शकतो तुम्ही 1719. पुढं बघ. बघू शकतो क्वालिटी कांद्याची 1725 ना. 1725 रुपीज. कुठला आहे कांदा? सुरगाणा. बियाणं कोणतं होतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. सुरगाण्याचा कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 1600 रुपये. 1600 रुपीज. 1600 रुपये. कुठला आहे कांदा? कनाशी. बियाणं कोणतं होतं त्याचं? स्वरा समृद्धी. ठीक आहे. काल परवा होते का? मागच्या हप्त्यात. ठीक. पहिला दिवस आहे का? ओके. पुढं बघू. काय भाव गेलं? 2000 रुपये. बघू शकता तुम्ही 2000 रुपये. 2000 रुपीज. कुठला आहे कांदा? मांजरपाडा. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. मांजरपाड्याचा कांदा आहे मित्रांनो. 2000 रुपये जाईल. पुढं बघू. बघू शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1712 रुपये. 1712 रुपये. 1712 रुपीज. काल परवा काय केलं होतं? 2122 रुपये. डायरेक्ट 300-400 कमी झाला.
हे कुठला कांदा आहे? चारुसे. बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे. चारुसेचं कांदा आहे. ठीक आहे. पुढं बघू शकतो तुम्ही. कलर आहे, क्वालिटी 1670 ना. कुठला आहे कांदा? मुखेड येवला 1670 रुपीज. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. 1670. पुढं बघू. काय भाव गेलं? का हो? काय भाव गेलं? 1726 1726 रुपीज. कुठला आहे कांदा काका? मुखेड. अच्छा. आणि बियाणं कोणतं होतं? घरगुती. येवला मुखेड. ओके. पुढं बघू. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1621. बघ शकतो 1621 झाली. 1621 रुपीज. कुठला आहे कांदा? सुतारपाडा. बंदरपाडा. ठीक आहे. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणे. ठीक. पुढं बघू. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1400 रुपये. काहीच नाही रे. 1400 रुपये. 1400 रुपीज. नागपूरचं लक्ष नाही, काही नाही. कागदाचं लक्ष नाही. आज मार्केट कमी 3000 पाहिजे होते. त्याची काय परिस्थिती वाईट केली शेतकऱ्यांची. कुठला आहे कांदा? बिस्किटचं आहे. चिंचखेडचा कांदा आहे. ठीक आहे. बघ शकतो तुम्ही क्वालिटी, कलर सुपर माल आहे. आपण काय भाव गेलं? 1640 1640 रुपीज. कुठला आहे कांदा? जवळकेवणी. ठीक आहे. 1640. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. 70-75 साईज आहे कांद्याला. काय भाव गेलंय? 2070 जायले. बघ शकतो तुम्ही 2070 2070 रुपीज. कुठला आहे कांदा? मांगीतुंगी. बियाणं कोणतं होतं याला? प्रसादचं बियाणं आहे. मांगीतुंगी. ठीक आहे. 2070. क्वालिटी. काय भाव गेलं? 1751 जायले. 1751 रुपीज. कुठला आहे कांदा? मांगीतुंगी. ठीक आहे. बियाणं कोणतं होतं याचं? अच्छा. यशोदा सीड्स. बरं. पुढं बघू. तर मित्रांनो बघू शकून क्वालिटी. शेवटचे 3-4 काहीतरी नग बाकी. किती गेलाय? 1560. दुसरी लाईन पूर्ण होऊन गेली आता. 1560 जायले. कुठला आहे कांदा? सावरगाव. बियाणं कोणतं होतं याचं? बरं. 1560 1560 रुपये. पुढं बघू शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1500 रुपये. 1500 रुपीज. कुठला आहे कांदा? चेपूपाडा. ठीक आहे. 1500 रुपये. काय भाव गेलं? 1390 1390 रुपीज. शेवटचा तिसरा नग. कुठला आहे कांदा? वेरुळे. वेरुळे. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 1381. शेवटचा दुसरा नग. 1381 1381 रुपीज. कुठला आहे कांदा? शिंदवड. ठीक आहे. तर मित्रांनो शेवटचा नग. काय भाव गेलाय? 1514 1514 रुपीज. क्वालिटी बघू शकतो कांदे. कुठला आहे कांदा? पालखेड. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं. ठीक. पालखेड. पुढं बघा.